1. मुर्हा ब्लॅक गोल्ड, मूळ स्थान हरियाणा, रोहतक आणि जिंद. शारीरिक वैशिष्ट्ये: ही म्हैस पूर्णपणे गडद काळ्या रंगाची असते. तिची शिंगे लहान आणि आतल्या बाजूला गोलाकार वळलेली जलेबीसारखी असतात. दूध क्षमता: एका वेतात 1500 ते 2500 लिटर, दिवसाला 15 ते 25 लिटर दूध देण्याची क्षमता. फॅट 7 ते 8%. महत्त्व: ही जगातील सर्वाधिक दूध देणारी जात असून डेअरी व्यवसायासाठी पहिली पसंती आहे. 2. जाफराबादी विशालकाय म्हैस, मूळ स्थान गुजरातचे गीर जंगल आणि सौराष्ट्र. शारीरिक वैशिष्ट्ये: ही आकाराने भारतातील सर्वात मोठी आणि जड म्हैस आहे. हिचे कपाळ फुगीर असते आणि शिंगे कानाच्या बाजूने खाली झुकलेली असतात. दूध क्षमता: एका वेतात 1000 ते 2200 लिटर, फॅट 7.5 ते 9%. महत्त्व: हिला जास्त वजनामुळे एलिफंट म्हैस असेही म्हणतात. दुधात फॅटचे प्रमाण खूप चांगले असते. 3. पंढरपुरी महाराष्ट्राची शान, मूळ स्थान महाराष्ट्र, सोलापूर, कोल्हापूर, सांगली. शारीरिक वैशिष्ट्ये: हिची सर्वात मोठी ओळख म्हणजे तिची लांब आणि पाठीपर्यंत जाणारी तलवारसारखी शिंगे. शरीर सडपातळ आणि मध्यम उंचीचे असते. दूध क्षमता: एका वेतात 1400 ते 1500 लिटर. महत्त्व: ही म्हैस दरवर्षी वेद देते आणि गरम हवामानातही टिकून राहते. दुग्ध व्यवसायासाठी महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय आहे. 4. नीली रावी पंचकल्याणी, मूळ स्थान पंजाब, सतलज आणि रावी नदीचा पट्टा. शारीरिक वैशिष्ट्ये: हिचे कपाळ, चेहरा, पाय आणि शेपटीचा शेंडा पांढरा असतो. डोळेसुद्धा पांढरेट असतात. वॉल आईज म्हणून हिला पंचकल्याणी म्हणतात. दूध क्षमता: एका वेतात 1500 ते 1850 लिटर, फॅट 7%. महत्त्व: ही म्हैस अतिशय शांत स्वभावाची आणि कष्टाळू असते. 5. म्हैसाणा, मूळ स्थान उत्तर गुजरात, म्हैसाणा, साबरकांठा. शारीरिक वैशिष्ट्ये: ही मुर्रा आणि सुरती या 2 जातींचा संकर आहे. हिचे शरीर मुर्रापेक्षा लांब असते, पण शिंगे मुर्रासारखी पूर्ण गोलाकार नसतात. दूध क्षमता: एका वेतात 1200 ते 1500 लिटर. महत्त्व: ही म्हैस सलग जास्त दिवस दूध देण्यासाठी ओळखली जाते. लॉंग लॅक्टेशन पिरियड. 6. सुरती, मूळ स्थान दक्षिण गुजरात, बडोदा, सुरत. शारीरिक वैशिष्ट्ये: हिचा रंग राखाडी किंवा तपकिरी असतो. शिंगे विळ्याच्या आकाराची, सिकल शेप्ड आणि चपटी असतात. पांढऱ्या रंगाचे 2 पट्टे, एक मानेवर आणि एक जबड्याखाली असतात. दूध क्षमता: एका वेतात 900 ते 1300 लिटर. महत्त्व: कमी खाद्यात जास्त दूध देणारी आणि कमी देखभाल लागणारी ही जात आहे. लहान शेतकऱ्यांसाठी उत्तम. 7. भदावरी फॅटची राणी, मूळ स्थान उत्तर प्रदेश, आग्रा, इटावा आणि मध्य प्रदेश, ग्वाल्हेर. शारीरिक वैशिष्ट्ये: हिचा रंग तांबूस किंवा राखाडी, कॉपर कलर असतो. पाय लहान पण मजबूत असतात. दूध क्षमता: एका वेतात 800 ते 1200 लिटर, फॅट 8% ते 13%. भारतात सर्वाधिक फॅट याच म्हशीच्या दुधात असते. महत्त्व: ज्यांना लोणी किंवा तूप बनवायचे आहे त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम म्हैस आहे. 8. बन्नी कच्छची जादूगार, मूळ स्थान गुजरात, कच्छच्या रणभाग. शारीरिक वैशिष्ट्ये: ही म्हैस रात्रीच्या वेळी चरण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिची शिंगे दुहेरी गोलाकार वळलेली असतात. दूध क्षमता: एका वेतात 1100 ते 1600 लिटर, दिवसाला 12 ते 18 लिटर. महत्त्व: ही म्हैस दुष्काळी भागात आणि क्षारयुक्त पाण्यावरही सहज तग धरते. 9. नागपुरी विदर्भाची राणी, मूळ स्थान पूर्व महाराष्ट्र, नागपूर, अकोला, वर्धा. शारीरिक वैशिष्ट्ये: हिची शिंगे खूप लांब आणि खांद्याच्या दोन्ही बाजूला लटकलेली असतात. ही म्हैस दिसायला राकट असते. दूध क्षमता: एका वेतात 700 ते 1200 लिटर. महत्त्व: कडक उन्हाळ्यात 45-47 अंश सेल्सिअसमध्ये ही म्हैस विदर्भाच्या हवामानात उत्कृष्ट दूध देते. 10. चिलिका, मूळ स्थान ओडिशा, चिलिका सरोवराचा परिसर. शारीरिक वैशिष्ट्ये: ही म्हैस दलदलीच्या भागात आणि खाऱ्या पाण्यातही राहू शकते. मध्यम आकाराची आणि चपळ असते. दूध क्षमता: 500 ते 600 लिटर. महत्त्व: जरी दूध कमी असले तरी याचे दूध अत्यंत औषधी मानले जाते आणि ही म्हैस स्वतःचे खाद्य स्वतः शोधण्यात पटाईत असते. व्हिडिओसाठी निष्कर्ष. आउटरो. शेतकरी मित्रांनो,
जर तुम्हाला निव्वळ दुधाचा व्यवसाय करायचा असेल तर मुर्रा किंवा नीली रावी निवडा. जर तुपाचा व्यवसाय करायचा असेल तर भदावरी उत्तम आहे. आणि महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केला तर पंढरपुरी ही एव्हरग्रीन म्हैस आहे. तुम्हाला यापैकी कोणती म्हैस आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा.